नमस्कार. अध्यात्म, ऋग्वेद ते अमृतानुभव या भागामधला भगवद्गीतेवरचं जे विवेचन आहे ते आपण आता या भागात पुढे ऐकणार आहोत. भगवद्गीता हिंदूंचा प्रमुख धर्मग्रंथ म्हणून गीता प्रसिद्ध आहे. तशीच मानवाला जीवनदर्शी तत्वज्ञान सांगणारी म्हणूनही ती वंदनीय आहे. शुद्ध, सात्विक, शांत, समाधानी जीवन जगण्यासाठी आहार कसा असावा येथपासूनचा उपदेश गीतेत आहे, अशी गीतेची ख्याती आहे. आपण आपले कर्तव्य केले, आता पुढील सर्व परमेश्वराचे हाती, असे म्हणून जो निश्चिंत मनाने झोपू शकतो त्याने गीतेचा उपदेश पूर्णपणे पचवला असे म्हटले पाहिजे. परंतु अशा स्थितप्रज्ञ स्थितीला पोचणे सामान्य माणसाला फार फार दुरापास्त आहे व आहारशास्त्रापासून मानसशास्त्रापर्यंतच्या जीवनोपयोगी गोष्टींची माहिती होण्यासाठी त्याने तत्वज्ञानाच्या घोर रानात शिरण्याची आवश्यकता नाही, असे माझे प्रांजळ मत आहे. एकतर त्या रानातून वाट काढता काढताच त्याची फार दमछाक होते, किंवा सामान्य माणसाला गीता कळावी म्हणून लिहिलेल्या पुस्तकांची भली मोठी यादी होईल. दुसरे म्हणजे धापा टाकतच तो कर्मकांड, अंधश्रद्धा यांच्या वाममार्गाला लागण्याचा धोका असतो. गीता वाचून कळते की सत्वगुणी का व्हायचे, तर स्वर्गाला जाण्यासाठी. पण मग सत्वगुण अंगी बाणवण्यातल्या एकापेक्षा एक व्यावहारिक अडचणींचे डोंगर पुढे उभे राहिले की तो ठरवतो की त्यापेक्षा रोज 4 तास देवपूजा करून किंवा गुरुच्या पायाशी बसून किंवा नुसतेच गीतेचे किंवा ज्ञानेश्वरीचे किंवा भागवताचे पाठ करून स्वर्ग मिळत असेल तर ते जास्त सोपे. आणि समजा माझा स्वर्गाबिर्गावर विश्वास नसला तर काय मी असे चांगले चांगले गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करण्याची काही जरूरच नाही. गीतेपूर्वीचे आपले धर्मग्रंथ आणि गीता यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानातली साम्य स्थळे बाजूला ठेवली तर गीतेचे विशेष उठून दिसणारे वैशिष्ट्य म्हणजे कर्मयोगाचा पुरस्कार, प्रकृती, पुरुष, परमात्मा इत्यादी सिद्धांत व अशा तत्वज्ञानाचा विज्ञानाशी समन्वय होण्याची अशक्यता या गोष्टींची चर्चा आपण आधी वर केलेलीच आहे. लोकमान्यांनीही आपल्या गीता रहस्याला कर्मयोग शास्त्र असे नाव दिलेले आहे. निष्काम कर्म म्हणजे फलाशा सोडून कर्म करणे याची प्रशस्ती गीतेमध्ये निरनिराळ्या संदर्भात सतत आपल्याला सामोरी येते. परंतु या निष्काम कर्माच्या तत्वज्ञानाच्या घोर अरण्यात भले भले वाट चुकलेले आहेत. त्याचे एक उदाहरण पुढे देत आहे. एकंदरीतच विचारवंतांची ही स्थिती होऊ शकते तर सामान्य माणसाला कशाला अध्यात्माच्या अरण्यात घेऊन जायचे हे थोडे तरी पटावे, हाच केवळ हे उदाहरण देण्यामागचा हेतू आहे, हे विदित व्हावे. महाराष्ट्रातील एक नेते, विचारवंत व साहित्यिक यांच्या वक्तव्यातून हा उतारा मी घेतला आहे. नाव उघड न करण्याचे कारण पुन्हा तेच, गैरसमज व पूर्वग्रह टाळणे. मुख्य मुद्दा हा आहे की गीतेतल्या सर्व महत्त्वाच्या व केंद्रस्थानी असलेल्या सिद्धांतांबद्दल अनेकांच्या मनात जी शंका उभी राहते ती वक्त्यांनी अत्यंत मोकळेपणे येथे मांडलेली आहे. वक्ते असं म्हणाले, निष्काम कर्म
ही कल्पनाच मला असंभवनीय वाटते. टिळकांचेच उदाहरण, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे जे टिळकांचे महावाक्य आहे तेच कर्मफल त्यागाच्या सिद्धांताच्या विरुद्ध जाणारे आहे. मी मिळवणारच हे कर्मबोधक वाक्य झाले, पण या वाक्यातील ते म्हणजे स्वराज्य हा शब्द फलवाचक नाही का? टिळकांना स्वराज्य पाहावयास मिळाले नसेल, पण त्याच्या प्राप्तीसाठीच ते कर्मयोगी बनले ना. माणसाच्या प्रत्येक कर्मात कर्मफल हे गोवलेलेच असणार. तेव्हा हा युक्तिवाद बिनतोड वाटण्यासारखा आहे, पण ज्या लोकमान्यांनी जन्मभर गीतेतील कर्मयोगाचा अनेक प्रकारे प्रचार केला, त्यांचे हे एवढे सुप्रसिद्ध महावाक्यच त्या सिद्धांताविरुद्ध कसे असेल याचा अचंबा वाटून मी जरा शोधाशोध केली. त्यातून विशेषत्वाने पुढे आलेल्या काही गोष्टी प्रथम सांगतो. ज्यांना त्या माहीत नाहीत त्यांना उद्बोधक होतील. मंडालेच्या कारागृहातून जून 1914 मध्ये लोकमान्यांची सुटका झाली. गीता रहस्याची पहिली आवृत्ती 1915 मध्ये प्रसिद्ध झाली. एप्रिल 1916 मध्ये त्यांनी बेळगाव येथे होमरूल लीग किंवा स्वराज्य संघ याची स्थापना केली. पुढील काही महिन्यात त्यांनी या स्वराज्य संघाचा प्रचार म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी धूमधडाक्याने शेकडो गावात लाखो लोकांपुढे व्याख्याने देऊन केला. स्वराज्य हा शब्द पुष्कळ लोक समजतात तसा संपूर्ण स्वातंत्र्याचा वाचक म्हणून त्यावेळी वापरलेला नव्हता, तर इंग्रज सरकारच्या अधिपत्याखालीच काही हक्क मागणारा होता. दौऱ्यातील 2 व्याख्याने लोकमान्यांनी मे व जून 1916 मध्ये अहमदनगर येथे दिली. त्यातीलच एका व्याख्यानात त्यांच्या मुखातून हा महामंत्र प्रकट झाला असे समजले जाते. गीता रहस्य पुरे होऊन 2च वर्षे झाली होती. जनतेला स्वराज्य मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट करण्यासाठी उद्युक्त करताना लोकमान्यांच्या मनात सतत गीतेचे तत्वज्ञान असणे साहजिकच होते. वारंवार ते त्याचा उल्लेखही करत. नगरच्याच भाषणांच्या अहवालातून पुढील उतारे घेतले आहेत. त्यातून वरील परिच्छेदात उपस्थित केलेल्या शंकांचे लोकमान्यांनी त्यांच्या विशिष्ट रोखठोक शैलीत इतके पूर्णपणे निरसन केले आहे की त्यानंतर त्यावर बोलण्याची काही गरजच उरत नाही. लोकमान्य असं म्हणाले, याकरिता जे काही करावयास लागेल ते करावयाचे. असा जर उद्योग तुम्ही आता 5-25 वर्षे चालवला तर त्याचे फळ आल्याखेरीज केव्हाही राहायचे नाही. फळ म्हणजे यश. ही परमेश्वराच्या हातची गोष्ट असली तरी ती आवश्यक आहे. आमच्या हातची नाही हे मी कबूल करतो, पण कर्माचा परिणाम होणे हे जगाला काही चुकत नाही. कर्माला फळ केव्हा ना केव्हा तरी मिळते. उद्योग करावयाचे आपल्या हातात आहे, मिळेल की नाही ही आपल्याला दृष्टी नको. जगात स्वतंत्रता कोणी मनुष्यांनी मिळवलेली आहे की नाही? इतर राष्ट्रातून काय देवता वरून पडल्या होत्या? तुमचे धर्माचे तत्व आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, ते कशाला म्हटले आहे गीतेमध्ये? पूजेला देवळात पुराण सांगून शेरभर तांदूळ मिळवण्याकरता? निष्काम बुद्धीने लोकसंग्रहार्थ आमरणांत निष्काम कर्मे करीत राहणे हेच गीतेतील सर्व उपदेशाचे सार होय. निष्काम बुद्धी किंवा फलाशा त्याग यांचा अर्थ बराच खोल असल्यामुळे त्याचाही येथे थोडा खुलासा केला पाहिजे. फलाशा त्याग म्हणजे फलत्याग असल्यामुळे फलाशा त्याग म्हणजे
फलत्याग किंवा कर्माचे फळ मिळाले तरी ते सोडून देणे असा अर्थ नव्हे. दुःखाचे मूळ फळाच्या ठायी जी मनुष्याची ममत्वयुक्त आसक्ती असते त्यात आहे, कर्मात नाही व कर्म करण्याच्या इच्छेतही नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन या कर्मयोगाच्या गीतेतील चतुसूत्रीचा अर्थ हाच होय. बुद्धी फलाशा रहित झाली म्हणजे कर्मच होणे शक्य नाही असे जे कित्येकांचे म्हणणे आहे त्यात काही अर्थ नाही. ज्यांची बुद्धी संसारात गुंतली आहे त्यास ही गोष्ट शक्य वाटत नाही, म्हणून ती नाहीच म्हणणे म्हणजे आंधळ्यास सूर्य दिसत नाही म्हणून तो नाहीच म्हणण्यासारखे आहे. हा संदर्भ मी घेतलाय समग्र लोकमान्य टिळक खंड 6 पृष्ठ 466, 465, 493 आणि 839. तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे निष्काम कर्माच्या तत्वज्ञानाबद्दल लोकमान्यांच्या या प्रतिपादानंतर कोणालाच काही शंका उरण्याचे कारण नाही. आता कसे जगावे याविषयी गीतेचा जो संदेश आहे तिकडे वळूयात. खाणे-पिणे, झोप घेणे व जागरणे करणे, हिंडणे, कर्मे करणे इत्यादी सर्व परिमित ठेवावे. इंद्रियांना स्वैर संचार करू देऊ नये. मनावर ताबा ठेवावा. मन प्रसन्न असले की बुद्धी स्थिर होते, दुःखे जाणवत नाहीत, शांती लाभते इत्यादी कळण्यासाठी खरेच गीतेची जरूर आहे का? स्वर्ग, नरक, मोक्ष इत्यादिकांच्या जंजाळात अडकलेली ही रत्ने बाजूला काढण्याचे काम सर्वसामान्यांवर सोपवण्यापेक्षा व्यक्तीच्या शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी जे विस्तृत शिक्षण मुला मुलींनाही लहानपणापासून द्यायचे त्याचाच एक भाग म्हणून गीतेपासून ते आजच्या शरीरशास्त्र, मानसशास्त्र यातील उपयोगी गोष्टींची माहिती असणाऱ्या ज्ञानी मंडळींनी त्यांचा अवश्य अंतर्भाव करावा. अमुक अमुक प्रकारेच का वागावे याची कारणे मात्र पूर्णपणे शास्त्रीय असली पाहिजेत. स्वर्ग व मोक्ष मिळवणे किंवा नरक टाळणे ही नकोत. उदाहरणार्थ गीतेच्या 16व्या अध्यायातील दैवी गुण, आसुरी गुण या शब्दात सांगितलेल्या गुणांची ओळख दैवी, आसुरी गीतेत भगवंतांनी सांगितले आहे. इत्यादी संदर्भाविरहित इतर आवश्यक गोष्टीबरोबरच समाज शिक्षणात करून द्यावी. थोडक्यात म्हणजे अध्यात्म व शिक्षण यांचा समन्वय असे स्वरूप त्या गोष्टीला येऊ नये. गीतेबद्दल पूर्ण आदर बाळगून मी म्हणेन की गीतेने सांगितले नसते तरी पुढील गुण माणसाने अंगात बाळगण्याची नितांत आवश्यकता आहे, कारण ते निरोगी व्यक्तिमत्व व सुरळीत समाजधारणा यांना आवश्यक आहेत. दान, सौजन्य, अहिंसा, सत्य, क्रोधरहितता, निरहंकारिता, दोष टाकून गुण घेण्याची दृष्टी, भूतदया, मृदुता, धैर्य हे गीतेने दैवी गुण म्हणून सांगितले आहेत हे जाणकारांना माहीत आहेच. तसेच पुढील दोष टाळण्याची आवश्यकता आहे. दांभिकपणा, मद, दुरभिमान, क्रोध, निष्ठुरता, अज्ञान, दुराग्रह, पापाचरण, अन्यायाने द्रव्यसंचय, हाव हे असे असुरी गुण. तमोगुणी व्हायचे नाही म्हणजे काय तर भावी परिणामांकडे दुर्लक्ष करून किंवा स्वतःची शक्ती न ओळखता काम आरंभायचे नाही, ताठा धरायचा नाही, कष्ट करायचे नाही, आळस किंवा दीर्घसूत्रीपणा करायचा नाही, कोणाच्या बोलण्यातून विपरीत अर्थ काढायचे नाहीत, घाबरटपणा करायचा नाही, सारख्या चुका करायच्या नाहीत, दुसऱ्याला पीडा द्यायची नाही. हे सर्व का करायचे नाही
तर असे केल्यास गीता, ज्ञानेश्वरी इत्यादी वाङ्मयात व त्यातील साधू संतांच्या प्रवचनात सांगितल्यानुसार परमेश्वर आपल्याला दगड, लाकूड, लोखंड, विंचू, साप, पशुपक्षी, वाघ अशा अशुभ, अमंगल, आसुरी जन्मात ढकलतो असे शिक्षण यापुढे लोकांना का द्यायचे? वैयक्तिक व सामाजिक गुणांचे प्रबोधन करण्यासाठी दुसरे पुष्कळ मार्ग आहेत. त्यांचा पूर्ण वैज्ञानिक दृष्टीने शोध घेतला पाहिजे. आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसाचा अपमान का करायचा नाही? तसे केल्यास नरकात जाण्याची भीती आहे किंवा त्या माणसातही परमेश्वर किंवा आत्मा आहे या कारणांसाठी नव्हे, तर त्याने आपला अपमान केला तर आपल्याला कसे वाटेल? तोही आपल्यासारखा माणूस आहेच ना. आणि अपमान करून मन दुखावण्याशिवाय आणि कार्यहानी होण्याशिवाय काय साधते? इत्यादी विचार करून कोणीही कुणाचा अपमान करायचा नाही हे ठरवले पाहिजे. या विचाराच्याच विस्तृत रूपाला काही जण मानवता धर्म म्हणतात. त्या धर्माचे पायीक होण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनाची नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची तर्कबुद्धीच्या निकषावर प्रत्येक गोष्ट पारखून घेण्याची गरज आहे. आता आपण ऋग्वेद ते अमृतानुभव या भागाचा सारांश आपण ऐकूयात. ऋग्वेदापासून अमृतानुभवापर्यंतच्या म्हणजे गीतेसह पुरातन वाङ्मयातील तत्वज्ञानाचा धावता आढावा आपण घेतला. त्यानंतर संत साहित्य या वाङ्मयाचेच त्यानंतरचे सत्य साहित्य या वाङ्मयाचेच पडसाद आहेत. सारांश म्हणून एवढेच सांगता येईल, त्या वाङ्मयात सृष्टीची उत्पत्ती, सृष्टी व्यापार अशा मूलतः भौतिक गोष्टी संबंधी जे पडताळा न मिळण्याजोगे तत्वज्ञान आहे ते कित्येकदा प्रतिभासंपन्न काव्य असते इतकेच. त्याचा विज्ञानाशी संबंध जोडण्याचा विचार तर्कदुष्ट आहे. कसे जगावे या संबंधीचा व्यक्ती आणि समाज यांच्या निरामय जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असा जो उपदेश असेल त्याचा संबंधित तज्ज्ञांनी या विषयाच्या आधुनिक शास्त्रोक्त शिक्षणात किंवा अध्यात्माचा निर्देश टाळून अंतर्भाव करावा. सामान्य जनतेला त्यासाठी पुरातन तत्वज्ञानाच्या घोर अरण्यात जायला लावू नये. अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची मनःशांती घालवू नये. जिवंतता जर असेल रोमी याविषयी आपण पुढे ऐकूयात. नव्या युगात जगावे कसे याचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी जी मंडळी सतत जुन्याकडेच डोळे लावून बसलेली असतात त्यांना कविवर्य बा.सी. मर्ढेकरांच्या शब्दात सांगितले पाहिजे ते असे. ती कविता मी आता या भागाच्या शेवटी वाचतो. पडल्या गोष्टी विसरून जा अन नडल्या आशा चुलीत फेका. जिवंतता जर असेल रोमी मरण तिच्यातील थोडे हुडका. कितीक मरती नित्य नव्याने श्राद्धाची पण जुनीच रीत. बंद जाहल्या हृदयातुनी तडफडत हसती शब्दातीत. बेकंबेचे तेच परोचे जुनीच भाषा नवे भरोसे. जुन्या कल्पना नवी तर्पणे तीच गिरमिटे नवीन वहसे. निदान आता घडल्या गोष्टी नडल्या आशा चुलीत फेका. कानावरती हात ठेवले नाडीचा तरी बंधन ठेका. या ठिकाणी अध्यात्म
ऋग्वेद ते अमृतानुभव याविषयी केलेल्या विस्तृत विवेचनाचा हा भाग इथे समाप्त झाला. या पुढचा पुस्तकाचा भाग आपण पुढच्या भागामध्ये ऐकूयात. धन्यवाद.